हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दौलत बाबा महाराज की जय सब संतन की जय रामकृष्ण हरी। आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध तुका मने लाभ होई तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकया नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपारामुपा पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। प्रस्तुत प्रसंगी आज शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या माझ्याच गावातील सद्गुरु दौलत बाबा यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षी होत असलेला हरिनाम सप्ताह हा जो सप्ताह होत आहे किंवा हे जे वर्ष आहे ते 66वे वर्ष आहे। अविरतपणे अखंडपणे या ठिकाणी श्री सद्गुरु दौलत बाबा यांचे शिष्यगण पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरूनही या ठिकाणी दरवर्षी नित्यनेमाने येत असतात। वारकरी संप्रदायाच्या आणि संत साहित्याच्या आधाराने या ठिकाणी आपल्याकडील रीतिरिवाज आणि परंपरेनुसार हरिनाम सप्त्याचं सुद्धा या ठिकाणी श्री दौलत बाबा मठाचे जे विश्वस्त मंडळ आहेत ते दरवर्षी सप्त्याचं आयोजन करतात। अनेक मंडळी त्याच्यामध्ये पंचक्रोशीतील सहभाग घेत असतात, भजनी मंडळ येत असतात। आज या सप्त्याचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा मला या ठिकाणी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो। याचं कारण असं, याच ठिकाणाहून मी प्रवचन सेवा देण्याची सुरुवात मागच्या वर्षी माझी झालेली आहे। त्यामुळे मला हे ठिकाण माझ्या या आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा पारमार्थिक जीवनामध्ये माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। याच ठिकाणाहून माझी प्रवचन सेवा सुरू होत असताना महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मला ठिकठिकाणी मधल्या वर्षभराच्या काळामध्ये प्रवचन देण्याचा योग आला आणि आता हे दुसरं वर्ष या ठिकाणी मला पुन्हा इथे संधी मिळाली। ती खरं तर माझं ठरलं होतं गेल्या वर्षी असं की या वर्षीच्या सप्त्यामध्ये मला कीर्तन द्यायची सुरुवात करायची असं मी ठरवलं होतं, परंतु मला तसा काही योग आला नाही। परंतु लवकरच योग याच ठिकाणावर येईल असं मला वाटतंय। इथून जर सुरुवात झाली तर मला असं वाटतंय मला बाहेर मग जाता येईल, कारण माझ्या स्वतःच्या गावात आणि या दौलत बाबा मठामध्ये या दौलत बाबांचं आमच्या कुटुंबांचं खूप जुना संबंध आहे। गावकऱ्यांचा सर्वांचा संबंध आहे, तसा माझ्या कुटुंबाचा विशेष संबंध आहे। आमची आजी इथे दौलत बाबाची शिष्या होती
आणि आमच्या आजीने, वडिलांनी, चुलत्यांनी सगळ्यांनीच इकडे दरवर्षी भंडाऱ्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेऊन सेवा देण्याचं काम त्या काळात केलेलं होतं आणि आता आमची पिढी त्याच्यामध्ये शक्य तेवढा सहभाग घेत असते. आणि कदाचित त्याच परंपरेमुळे किंवा त्याच वारशामुळे मला या ठिकाणी प्रवचन देण्याचा योग येतोय किंवा संधी मिळते आहे असं मला वाटतं. आज मी जो अभंग प्रवचन सेवेसाठी घेतलाय तो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील आहे. उपदेशपर अभंग आहे. ह्या उपदेशपर अभंगातून महाराज आपल्याला सांगतायत की आता तरी पुढे हाची उपदेश, हाची म्हणजे इतकं ठासून सांगतायत की हाच उपदेश आहे तुम्हाला, दुसरा नाही. मग तो कोणता उपदेश आहे? मी या ज्या सेवेला जो अभंग घेतलाय त्याच्या सरळ भावार्थ सुरुवातीला मी त्याचं विवेचन करतो. सरळ भावार्थानंतर त्याचं अधिक स्पष्टीकरण मी देईल. सरळ भावार्थ असा त्याचा आहे की आता तरी पुढे हाची उपदेश आरंभ असं महाराज म्हणतायत. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका, हा उपदेश आहे तुम्हाला की तुम्हाला हात जोडून सांगतो. महाराज म्हणतायत की तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, तुमचं चित्त शुद्ध करा असं हात जोडून दंडवत घालून सांगतो महाराज म्हणतायत. तुमच्या आयुष्याचा नाश करू नका, आपुलाले चित्त शुद्ध करा असं जेव्हा महाराज म्हणतायत तेव्हा हा उपदेश आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. महाराज म्हणतायत हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. मनाचं एकाग्र करून, मनाची एकाग्रता तुम्ही केली तर निश्चितपणाने तुम्हाला देवाचं चिंतन व्यवस्थित होईल आणि त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी हित साध्य होईल. पण तुमचं मन एकाग्र पाहिजे असं महाराज सांगतात. जर मन एकाग्र नसेल, मन इकडे तिकडे भटकत असेल आपलं, तर देवाचं चिंतन होणार नाही आणि आपलं हितही साध्य होणार नाही असं महाराज म्हणतायत. तुका म्हणे लाभ होई तो व्यापार, करा काय थार शिकवावे. महाराज म्हणतायत की ज्या व्यापारामध्ये, ज्या व्यवसायामध्ये लाभ होईल तोच व्यापार करा, थोडक्यात बुडीताचा धंदा करू नका. इतकं साधं सरळ व्यवहार सांगतात महाराज. याचं दुसरं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. मी तुमचं धन जे तुम्ही उत्तम व्यवहारातनं जोडा. महाराज असं सांगत नाहीत की कुठं तुम्ही कपडे काढा आणि घर संसार त्याग करा, हिंडा बोंबलत, असं काय महाराज कुठं सांगत नाहीयेत बरं का. महाराज संसार करता करता परमार्थ सांगतात. या अभंगाचा सरळ उपदेश करत असताना महाराज हेच आपल्याला सांगतात की मन एकाग्र करा, देवाचं चिंतन करा, भक्ती करा, तुमचं हित साध्य होईल. जो व्यापार करायचा आहे तो त्या ठिकाणी ज्याच्यात नफा होईल, फायदा होईल असाच करा. तोट्याचा म्हणजे आतबट्ट्याचा धंदा करू नका, असाच त्याचा सरळ भावार्थ आहे. आणि तुम्हाला फार काय शिकवायचं असं म्हणतायत महाराज. पुन्हा तुम्हाला याच्यापेक्षा आणखी काय शिकवायचं? आता इतकं क्लिअर कट सांगितलंय महाराजांनी आणि म्हणून म्हणतात की आयुष्याचा नाश करू नका, वेळ वाया घालू नका. या अभंगातनं आपल्याला इतकं काय मोठं तत्वज्ञान महाराज सांगतायत की या तत्वज्ञानाचा वारकरी संप्रदायामध्ये कदाचित हा अभंग अनेकांचा पाठ असू शकतो. अनेक अभंग पाठ असतात, हरिपाठ पाठ असतो, अनेकांचे अभंग पाठ आहेत. 500 किंवा 1000 अभंग पाठ असलेली सुद्धा माणसं वारकरी संप्रदायामध्ये आहेत. माझा काही एवढा पाठ नाहीये. पण मी जो अभंग वाचतो आणि त्याचा अर्थ घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अभंग आपल्याला स्वस्त बसू देत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हटलेत, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञान ही पवित्र जे आहे इतकं की ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काही नाहीये. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. मी विद्या इतकी पवित्र आहे, पण ज्ञान आणि विद्या तुम्हाला जर घेतली तर मग तुम्ही कुठला अभंग वाचला, ऐकला, श्रवण भक्ती केली तरी त्या अभंगातनं आपल्याला जे काय शब्द आपल्या कानात येत आहेत त्या शब्दाचा काय अर्थ आहे हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. कारण आपल्याकडे भक्तीचे 4 प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहेत. एक आर्त भक्ती सांगितलेली आहे. आर्त भक्ती म्हणजे आपलं दुःख नाश व्हावं, मला जे काही दुःख आहे ते नाश व्हावं याच्यासाठी जर देवाची कोणी भक्ती करत असेल तर माऊली म्हणतायत ही आर्त भक्ती आहे. दुसरी भक्ती माऊलींनी सांगितली ती जिज्ञासू भक्ती सांगितली. जिज्ञासू भक्ती म्हणजे मला काहीतरी शोधायचंय, मला काहीतरी अभ्यास करायचा आहे, मला काहीतरी नवीन माहिती मिळवायची, त्याच्यासाठी मी भक्ती करतोय, त्याला जिज्ञासू भक्ती म्हणतात. तिसरी भक्ती माऊलींनी सांगितली
अर्थार्थी भक्ती. अर्थार्थी भक्ती म्हणजे मला काहीतरी अर्थप्राप्ती होऊ द्या म्हणून मी देवापुढे हात जोडीन, नारळ फोडीन, काय होम हवन करीन, यज्ञ करील, आमकं करील, 12 भानगडी. कशासाठी? तर अर्थार्थी भक्ती आहे त्याची. तो म्हणतो मला काहीतरी अर्थप्राप्ती व्हावा. म्हणजे अर्थ भक्ती म्हणजे दुःख माझं नाश होऊ द्या म्हणून भक्ती करतोय. दुसरा जो जिज्ञासू भक्ती तो म्हणतो मला काहीतरी मिळावं, माहिती मिळावी, ज्ञान मिळावं म्हणून मी भक्ती करतोय. तिसरा अर्थार्थी भक्ती म्हणजे ती अर्थ मिळावं, मला काहीतरी पैसे मिळावेत, काहीतरी माझा फायदा व्हावा, पैशाचा अर्थ मिळावं याच्यासाठी भक्ती करतो. आणि चौथी भक्ती जी आहे ती ज्ञानी भक्ती आहे, ज्याच्यामध्ये निरीच्छा असते, कुठलीही अपेक्षा नसते, त्याला ज्ञानी भक्ती म्हणतात. आता आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, या 4 भक्तीच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्यात, मी त्यातली कोणती भक्ती करतो? अर्थ भक्ती करतो का जिज्ञासू भक्ती करतो का अर्थार्थी भक्ती करतो की ज्ञानी भक्ती करतो? ज्ञानी भक्तीमध्ये कुठलीच इच्छा नसते, निरपेक्ष सेवा असते. निरपेक्ष म्हणजे मी प्रवचन करत असेल, माझं पाकिटावर लक्ष नाही पाहिजे, मला किती पाकिट मिळणार आहे, मग मी प्रवचनाला जाईल, मग मी कीर्तनाला जाईल. असे काही किस्से घडलेत. आधी पहिलं पाकिट ठरवलं जातं. आता ही कोणती भक्ती मग म्हणायची यांची? आता मीही बऱ्याच ठिकाणी प्रवचनाला मला लोक बोलवतात, तेव्हा मला पहिलं विचारतात, लोकांना सवय पडली, लोक म्हणतात महाराज तुमचं पाकिट किती भरायचं? मी म्हणतो काय भरायचे ते भरा, नका भरू, माझं काही म्हणणं नाही, हा माझा काही व्यवसाय नाही. ज्ञानी भक्ती मला करायची ना. ज्ञानी भक्ती करायची असेल तर मग ते जमणार नाही. कारण तुकाराम महाराज असं म्हणाले, या भोंदूगिरीबद्दल महाराजांनी फार आसूड ओढलेत कडक बरं का. समाजामध्ये जी काय भोंदूगिरी आहे, तुकाराम महाराज म्हणलेत, मी नाही म्हटलो. काय म्हणतायत महाराज? ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप, दावोनिया वैराग्याची कळा, विषय भोगीती सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. म्हणजे त्यांची संगती सुद्धा जळू द्या, आज त्याची संगतीच नको, इतकं महाराज कडक सांगतात. म्हणजे भोंदूगिरीला तुकाराम महाराजांनी स्थान दिलेले नाही. खरं तर आपला जो वारकरी संप्रदाय ना, वारकरी संप्रदायामधली काही तत्व आहेत, आराधना पद्धती ठरलेली आहे, अधिष्ठान ग्रंथ ठरलेले आहेत, आराध्य दैवत ठरलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत काय आहे? वारकऱ्यांचा एकच देव संतांनी सांगितलाय, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल, जो श्रीकृष्णाचा अवतार समजला जातो, प्रतिरूप मूर्ती समजली जाते. पंढरीचा पांडुरंग युगी 28 विठेवरी उभा आहे, तो वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे. हे वारकऱ्यांचं आराध्य दैवत. आणि अधिष्ठान ग्रंथ कोणते आहेत वारकरी संप्रदायातले? तर भगवद्गीता, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत, संत तुकोबांची तुकाराम गाथा, सर्व संतांचे अभंग, हरिपाठ, पंचरत्न हरिपाठ आहेत. हे संतांचं जे साहित्य, याच्या पलीकडे जायची गरज नाही. हेच अधिष्ठान ग्रंथ आहेत. पण आम्ही प्रवचन कीर्तनकार मंडळी बऱ्याचदा प्रमाण देताना आम्ही संतांनी ज्यांच्याशी संघर्ष केला, ज्या तत्वज्ञानाशी संतांनी संघर्ष केला, ज्या सांस्कृतिक विद्वान लोकांशी त्यांचा त्या काळात संघर्ष झाला, तात्विक संघर्ष झाला, वैचारिक संघर्ष झाला, त्या लोकांचे प्रमाण आम्ही इकडे देतो या व्यासपीठावरून. म्हणजे आळंदीत बघा, आता सध्या गोविंददेवगिरी महाराजांच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह चालू आहे. 4 तारखेला सुरू झालाय आणि आता 11 तारखेला तो संपणार आहे. त्यांच्या 75 निमित्त तिथं आयोजन केलेलं आहे. आणि तिथं उत्तर भारतातले अनेक महाराज मंडळी त्या ठिकाणी, महंत वगैरे मोठमोठे, अगदी हेलिकॉप्टर विमानाने तिथे येणार आहेत. हे आलेत पण येऊन गेलेत, काही उद्या परवा काही येतील. 11 तारखेपर्यंत आहे. 5 स्टार कार्यक्रम आहे, अगदी 5 स्टार. तिथे सामान्य माणसं नाहीतच कुणी. आता तिथं जी मंडळी आहेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या दारामध्ये ते करतायत. तिथं 81 यज्ञ कुंड तिथं चालू आहेत. आता वेगळे यज्ञ तिथं करतायत. हे यज्ञ करत असताना त्यांना असा प्रश्न का पडत नाही
की ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. हा हरिपाठातला आमच्या माऊलीचा अभंग त्यांना का आठवत नाही? माऊलींनी धडधडीत हरिपाठात सांगितले. आमचे वारकरी संप्रदायातले सर्व मान्यवर मंडळी महाराज रोज हरिपाठ म्हणतात संध्याकाळी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, म्हणजे कुठलाही योग करू नका, याग करू नका, विधी करू नका, यांनी कुठलीही तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाही. वायाची उपाधी दंभ धर्म म्हणतात ते. याच्यात हे वायाला जाईल सगळं आणि तुम्हाला विनाकारण अहंकार निर्माण होईल. दंभ म्हणजे अहंकार, दंभ निर्माण होईल, फक्त अहंकार निर्माण होईल. मी एवढे यज्ञ केले वगैरे वगैरे. आजपर्यंत तुम्ही इतक्या वर्ष आपण 12व्या शतकापासून वारकरी संप्रदाय अनुभवतोय. आळंदी पंढरीची वारी चालते. कुठल्याही संताच्या मंदिरामध्ये कधी यज्ञ झालेला नाही. कुठला देहूच्या तुकोबाच्या मंदिरात झाला नाही, माऊलींच्या मंदिरात झाला नाही, की विठ्ठलाच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा कधी कुठला तरी होम हवन यज्ञ चाललंय. त्याच्यामध्ये तूप टाकतायत, काय टाकलंय, काय काही नाही. याचं कारण असं, संतांचा 12व्या शतकातला जो संघर्ष झाला तो याच्यासाठीच झाला. लोक कर्मकांडात अडकले होते, लोक अंधश्रद्धेत अडकले होते. आणि म्हणून नामदेव महाराजांनी त्या काळामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पहिलं हरिकीर्तन केलं जगातलं आणि सांगितलं, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आम्हाला वर्म सापडलंय. कोण म्हटलं? नामदेव महाराज. वर्म म्हणजे काय? आपण काय म्हणतो? वर्म सापडलं. एखाद्या आजारी माणसाला काय औषध दिलं आपण एखादं, तर काय म्हणतो? इलाज सापडला, वर्म सापडलं. एखाद्या गोऱ्याला येसन टोचली समजा, वरमला म्हणतो आपण गोरा. वर्म सापडलं, येसन टोचली म्हणजे, किंवा आजारावर उपचार मिळाले, इलाज मिळाला की आपण म्हणतो वर्म. तसं नामदेव महाराज म्हणले 12व्या शतकात, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, म्हणजे भागवत धर्माचा प्रचार प्रसार करू. आणि तिथे पहिलं हरिकीर्तन करताना नामदेव महाराजांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदेवांच्या ज्ञानाचा दीप लावू. कीर्तनामध्ये आम्ही इतकं नाचू की ज्ञानाचा दीप लावा मी जगामध्ये. कारण नामदेव महाराजांना पंढरपूरच्या पांडुरंगामध्ये त्या काळात प्रवेश नव्हता, बहुजनांना प्रवेश नव्हता. म्हणून नामदेव महाराजांना चंद्रभागेच्या वाळवंटात पहिलं कीर्तन करावं लागलं. मंदिरात प्रवेश नव्हता. त्या काळातल्या सगळ्या संप्रदायाच्या लोकांना नामदेव महाराजांनी एकत्र केलं आणि सांगितलं. त्यावेळेस खूप संप्रदाय होते. नाथ संप्रदाय होता, ज्याच्यात दौलत बाबा ज्या नाथ संप्रदायाचे समजले जातात. चैतन्य संप्रदाय होता, स्वरूप संप्रदाय होता, प्रकाश संप्रदाय होता, आनंद संप्रदाय होता. असे वेगवेगळे संप्रदाय होते. या सगळ्या संप्रदायाच्या प्रमुखांना नामदेव महाराजांनी फिरून एकत्र केलं आणि सांगितलं, आपली सगळ्यांची एक आघाडी करू. आता राजकारणात आता म्हणतात ना, आघाडी करू, युती करू. तसंच ते प्रकारे नामदेव महाराज सगळ्या संप्रदायाच्या लोकांना घेऊन आले महाराष्ट्रातल्या फिरून, सगळ्या प्रमुख लोकांना ज्यांनी संप्रदाय सुरू केले, आणि सांगितलं, नामा म्हणे ऐसे अवघे संप्रदाय मिळवणी धरा पाय विठोबाचे. सगळ्या संप्रदायांनी आता या आणि सगळ्यांनी आता विठोबाचे पाय धरा. सगळे संप्रदायांनी या. आणि नामदेव महाराजांचं सगळ्या संप्रदायाच्या प्रमुखांनी ऐकलं. सगळे संप्रदाय एक केले आणि भागवत वारकरी संप्रदाय त्या काळात सुरू झाला. त्याची पताका ठरलेली आहे, ध्वज ठरलेला आहे. त्रिकोणी पताका आहे, भगवी म्हणजे काऊच्या रंगाची वारकऱ्यांची पताका. आता जो भगवा रंग झेंड्याचा आहे तो नाही बरं का मधू बाबा, तो राजकारणातला भगवा रंग नाही. वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज म्हणजे काऊच्या रंगाचा आहे आणि तो त्रिकोणी आहे. त्याला एकच शेंडी आहे पुढे, अशी एक शेंडा आहे असा त्रिकोणी आकाराचा. ती पताका भागवत धर्माची खांद्यावर घेतली. सगळ्या संतांनी त्या काळात ती पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदायाचा गजर सुरू झाला, भागवत धर्माचा प्रचार सुरू झाला. आणि मग कुठलाही संप्रदाय सुरू झाला की त्याला अधिष्ठान ग्रंथ लागतो ना. जर संप्रदायाला अधिष्ठान ग्रंथ नसेल कुठलाच, तर त्या संप्रदायाला मान्यता मिळत नाही. मग अधिष्ठान ग्रंथ देण्याचं काम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. कारण त्यावेळेचे जे वेद होते, वेदाचा अभ्यास करायचा बहुजनांना परवानगी नव्हती. जर वेद कुणी वाचले तर जीभ कलम केली जायची, वेद कुणी ऐकले तर कानात शिसवतलं जायचं.
आणि ते संस्कृत मध्ये होतं. संस्कृत शिकायची बाकीच्यांना परवानगी नव्हती. ज्याला उपनयन संस्काराचा अधिकार आहे, ज्याला उपनयन संस्कार करण्याचा अधिकार आहे, त्यालाच संस्कृत पठण किंवा वेदाध्ययन करण्याचा अधिकार आहे. वेदाध्ययन करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर जो वेदाध्ययन करीन त्यालाच ब्रह्मज्ञान मिळतं, आणि ज्याला ब्रह्मज्ञान मिळतं त्यालाच मोक्ष मिळतो. अशी ती पद्धत होती. पण आमच्या संतांनी सांगितलं काही गरज नाही एवढं करायची. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार म्हणले, असं नाही जमणार. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जर वेदामध्ये जगाचं कल्याण सांगितले, संस्कृत मध्ये आहे ते लोकांना भाषा कळत नाही, तर मी लोकांच्या भाषेतच लिहितो ना मग. आणि मूळची भगवद्गीता जी होती त्याच्या 9,500 ओव्या तयार केल्या, ज्या मूळच्या 600 होत्या, बरोबर ना, 700. त्या 700 ओव्यांच्या 9,500 ओव्या इतकं विश्लेषण माऊलींनी पहिला ग्रंथ प्राकृत भाषेत लोकांच्या भाषेत लिहिला. त्या ज्ञानेश्वरीमध्ये जी भाषा आली ते महाराष्ट्रातल्या जवळपास 54 भाषेतले शब्द त्याच्यात आलेले आहेत बरं का. 54 भाषा महाराष्ट्रातल्या, बाकीच्या बाहेरच्या सुद्धा, सगळ्या मिळून वेगवेगळे शब्द त्याच्यात 54 भाषेचे आले. आणि मग त्याच्यातनं ज्ञानेश्वरी निर्माण झाली आणि सगळ्यांना ती वाचायला मिळाली प्राकृत भाषेत आल्यामुळे. इतकं मोठं महान कार्य माऊलींनी करून ठेवलं, फार मोठं काम केलं. आणि मग लवकरच समाधी घेतली. हे माऊलींनी केलं. संन्यासाचं पोरग म्हणून त्यांना अत्याचार सहन करावे लागले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईला जो काय अत्याचार सहन करावा लागला त्या काळामध्ये, जो अपमान सहन करावा लागला, तो आज आपण कुणीच सहन करू शकत नाही. इतका छळ त्यांचा त्या प्रमाणात झाला. आळंदीत मोठा छळ. आज आळंदी म्हणती हो, आता ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी वगैरे वगैरे. पण तेव्हा नाही ना म्हणले. त्यांना न्याय मिळाला नाही पैठणच्या दरबारामध्ये. त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं. आणि म्हणून मग मी त्या गोविंद देवगिरीचा जो सप्ताह भरला, तिथं जे महंत बाबा महाराष्ट्राच्या बाहेरून तिथं उत्तर भारतात येतात, त्यांना मी सवाल विचारलाय 4 दिवसापूर्वी. माझ्या व्हिडिओमध्ये तो आलाय की त्या माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त का घ्यावं लागलं, त्यांचा का छळ झाला, का त्यांचा अवमान झाला, याचं विश्लेषण करा. हे आम्हाला सांगा समजून. हे का झालं ते तुम्ही सांगत नाही. तिथं फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो लावलाय अण्णा, तुकाराम महाराजांचा फोटो लावला नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबाची जोडी कुणी फोडू शकतं का? मला तुम्हाला सगळ्यांना सवाल आहे. वारकरी संप्रदायात तुम्ही इतक्या वर्ष माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात तुम्ही सगळे. तुमचा मंत्र ज्ञानोबा तुकोबा म्हणता ना तुम्ही, ज्ञान भा तुकाराम, ज्ञान भा तुकाराम, तुम्ही भजन म्हणता. पण तिथं त्यांनी मंत्र तोडला. तो फक्त ज्ञानेश्वरांचा फोटो, ज्ञानेश्वरांचं चित्र आणि तुकाराम महाराजांचं नाव नाही, फोटो नाही, काय नाही, काय नाही, फक्त ज्ञानेश्वर. मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही ज्ञानेश्वरांचा फोटो फक्त घेतलाय, तो ज्ञानेश्वरांची जात म्हणून घेतला, ज्ञानेश्वर महाराजांचे विचार नाही घेतले. माऊली तुम्हाला जात म्हणून पाहिजेत. आपण त्याच जातीने माऊलींचा छळ केला होता ना. त्याच जातीच्या लोकांनी माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं ना. मग आता तुम्हाला माऊली फक्त ते जातीचे म्हणून पाहिजेत. तुकाराम महाराज का नको तुम्हाला? काय अडचण करतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज असं म्हणाले, वैष्णवांचा धर्म भेदा अमंगळ म्हणले. विष्णुमय जग हे, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदा भ्रम अमंगळ. हे जग विष्णुमय आहे सगळे, आणि इथं भेदाभेद करणं भ्रम अमंगळ म्हणतात. कोण्याही जीवाचा न घडोमत सरते म्हणतात. आणि ते तर म्हणतात असं नाही जमायचं, इथं भेदाभेद आहे, इथं चातुर्वर्ण व्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आहेत, आणि तुम्ही कसं म्हणता भेदाभेद नाही म्हणून? तुकाराम महाराज म्हणले सकळाशी येथे अधिकार. ते म्हणले सगळ्यांना कसं काय अधिकार इथं? हे तुकाराम महाराज म्हणजे काही सांगतोय. म्हणून तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोळ्यात बुडवायला लावली. त्याचं कारण काय होतं? असं काय होतं त्या गाथेमध्ये लिहिलेलं? का बुडवायला लावली? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. आणि हा जर आम्हाला प्रश्न पडत नसेल आम्ही तुकाराम महाराजांचे भक्त म्हणून, तर आमच्यात काहीतरी दोष आहे, आमची बुद्धी काहीतरी काम देत नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. कारण माऊली म्हणले नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिय विद्यते. विद्या तुम्ही घेतलेली आहे ती ज्ञान, इतकं सगळं तुम्ही जर ज्ञान घेतलं असेल, विद्या घेतली असेल, तुम्हाला लिहायला वाचायला येते आता, आणि तुम्हाला जर हे कळलंच नसेल तर काय
कारण माऊलींना जसा त्रास देणारी मंडळी होती तशी तुकाराम महाराजांना सुद्धा त्रास दिला, एकनाथ महाराजांना दिला, सावता माळेंना दिला, चोखा मेळ्याला दिला, संत कबीरांना दिला. एक संत नाही असं की त्याला त्रास दिला नाही. मग काय केलं संतांनी असा गुन्हा? संतांनी असं काय बांध रेटला होता का कुणाचा? काय कुणाच्या चोऱ्या केलत्या का? काय कुणाच्या प्लॉटिंग मध्ये गेले होते का? काय केलतं काय संतांनी? बांध तर रेटला नाही कुणाचा. काय भावकीचं भांडण होतं का त्यांचं कोणाशी? मग कशासाठी त्रास झाला संतांना? का तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवायची होती? तुकाराम महाराज हे असं सांगतात ना, सगळ्याशी येत हे अधिकार. नामदेव महाराज म्हणले, या रे लहान थोर भलते याती नारी नर. सगळे या म्हणले, लहान थोर सगळे या, नारी या, नर या. ते म्हणले बाईला तर इथं अधिकार नाही कसलाच. बाई म्हणजे शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रीला शूद्राचा दर्जा आहे. ती कोणत्या का जातीतली असं ना, पण स्त्रीला दुय्यम मानलं. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा अधिकार नाही म्हणले. पण नामदेव महाराजांनी 12व्या शतकात सांगितलं. जनाबाई तर आमची असं म्हणली, डोईचा पदर खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. जरी माझा पदर खांद्यावर आला तरी भरल्या बाजारात मी जाईन आणि वारकरी संप्रदाय सांगणार लोकांना. कारण त्यांचा जो धर्म आहे बाकीच्यांचा, म्हणजे तुकाराम महाराजांना त्रास देणारे कोण होते? मंबाजी बुवा. हा बरोबर का? तर मंबाजी बुवाचं तुकाराम महाराजांचं काय भांडण होतं बाबा? तर मंबाजी म्हणत होते की वर्ण व्यवस्था पाहिजे, तुम्हाला शूद्रांना अधिकार नाही. इथं सगळे अधिकार आम्हाला आहेत म्हणे. तुम्हाला उपनयन संस्कार नाही, तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अधिकार नाही, आम्हाला अधिकार आहे. मग आता आपल्याला ठरवावं लागतं, मी मंबाजीच्या पार्टीत राहणार का तुकाराम महाराजांच्या पार्टीत राहणार? जसे ग्रामपंचायतला 2 पार्टी असतात ना, राजकारणात 2 पार्टी आहेत. कोणत्या तरी एका पार्टीत राहायला पाहिजे ना. होय, मग तुम्हाला जर वारकरी संप्रदायात परमार्थात राहायचंय, अध्यात्मात राहायचंय, आम्ही गाथा, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ सगळं वाचतो, अभंग म्हणतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, भजनं म्हणतो, चालीवर म्हणतो, अगदी संगीतमय वातावरणात म्हणतो, आम्हाला बरं वाटतं. पण आम्ही कोणत्या पार्टीत आहे नेमकं? त्या गोविंद देवगिरीजीने आता सप्ताह भरवलाय. तो सप्ताह आपल्या या वारकरी संप्रदायाच्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वरी, एकनाथांच्या परंपरेतला आहे का मंबाजीच्या पार्टीचा आहे? कारण वारकरी संप्रदायामध्ये शेंडी जानवेला स्थान नाही. शेंडी नाही, जानवं नाही. वारकरी संप्रदायामध्ये फक्त पांढरी कपडे आहेत. कारण पांढरा रंग नैसर्गिक आहे, कापूस पांढरा असतो संत म्हणले. इथे पांढरा रंग जो आहे तो सगळ्यांना सामावून घेतो, म्हणून पांढरेच कपडे फक्त वारकरी संप्रदायात. तुम्ही आळंदी देऊची वारी जेव्हा पंढरपूरला जाते, सगळे पांढरेच कपडे घालतात, पांढरीच टोपी घालतात. तिथे भगवी टोपी नाही घालत कुणी, भगवी कपडे नाही घालत कुणी. का नाही घालत हा प्रश्न आम्हाला का नाही पडत? आता तिथे जो सप्ताह ज्यांनी भरवलाय ते सगळे भगव्या कपड्यावाले आहेत, ते मंबाजीच्या पार्टीचे आहेत. म्हणून मंबाजीचं जे तत्वज्ञान आहे ते त्यांना पाहिजे. उत्तर भारतातून जे महाराज लोक आता येतात ना, लोक मोठे मोठे जातात, 1,00,000 लोक जमली, 2,00,000 लोक जमलेत म्हणले, लय त्यांचा मोठा परिवार आहे म्हणतात. आमका बाबा आला, तमका बुवा आला, तमका महंत आला, हेलिकॉप्टरनी आला, विमानाने आला, लय सेवेला माणसं, ड्रायफ्रूट खातो, फळं बिळं चांगलं, सेवेला लय माणसं म्हणले. आमच्या संतांनी कुणाला शिष्य नाही केलं हो. तुकाराम महाराज तर म्हणले, गुरु शिष्य येतं अधम लक्षण. मी नाही म्हणलो बरं का. आता इतकं जर सांगितलं असेल तर आम्ही कोणता विचार करायचा? एक काहीतरी ठरवावं लागेल ना. एक तर ह्या पार्टीत राहा, नाही तर त्या पार्टीत राहा. दोन्ही पार्टीत कसं काय नाचता येईल आम्हाला? हा खरा प्रश्न आहे. आणि हे वारकरी संप्रदायातलं जे आता चाललंय, हे आपल्या संत विचारांना कुठेतरी फाटा देण्याचं काम चाललंय. संतांचे विचार बाजूला पडावे त्याचं षडयंत्र महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. बाहेरून लोक येऊन आपला, कारण महाराष्ट्रात फक्त वारकरी संप्रदाय बरं का, भारतामध्ये कुठल्याही राज्यात नाही. जे संत होऊन गेले ते आपल्या महाराष्ट्रात परंपरा सुरू झाली. 12व्या शतकात नामदेव ज्ञानदेवांनी सुरू केली. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस, तुकाराम महाराजांनी कळस केला हो. मग हा वारकरी संप्रदाय बाहेरच्या राज्यात नाहीये. कारण वारकरी संप्रदायामध्ये इथं भेदभावच नाही कसला.
अधिष्ठान ग्रंथ ठरलेले आहेत. त्यांचे अधिष्ठान ग्रंथ वेगळे आहेत अंबाजीच्या पार्टीचे. त्यांचे अधिष्ठान ग्रंथ म्हणजे कोणते? वेद, उपनिषद, 18 पुराण, 6 शास्त्र, ते तिकडचे. आणि इकडे काय सांगितलंय? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत, हरिपाठ आणि सगळे अभंग. इकडचा काही संबंध नाही. यांचं आराध्य दैवत वेगळे. यांच्या सगळ्या देवांच्या हातात शस्त्र आहेत कुठलं ना कुठलं. यांचे जे देव आहेत सनातन धर्माचे, सनातन धर्म आणि भागवत धर्म असा तो टक्कर आहे, असा तो संघर्ष तेव्हापासून चाललाय. स्मार्ट सनातन धर्म म्हणजे मनुस्मृतीने प्रतिपादित केलेला आहे. त्या मनुस्मृतीने प्रतिपादित केलेला स्मार्ट सनातन धर्म आणि इकडे संतांचा महर्षी वेदव्यासांनी प्रतिपादित केलेला भगवद्गीतेच्या आधारानं भागवत धर्म, याचा टकराव चाललेला आहे. संतांच्या देवाच्या हातात शस्त्रच नाही, विठ्ठलाच्या हातात कमरेवर हात देऊन उभा आहे, कुठलंच शस्त्र नाही. आणि बदल्याची पण भावना नाही, कुठलाच बदला घ्यायचं म्हणत नाही संत. असं म्हटलं का आता माऊलींना एवढा त्रास झाला तरी पसायदान म्हणजे काय? ज्ञानेश्वरीचे सगळं सार पसायदानात आलेलं आहे. पसायदान कुठे आहे ज्ञानेश्वरीमध्ये? कुणी वाचले ज्ञानेश्वरी त्यांना माहिती आहे. शेवटी आहे, शेवटच्या 9 ओव्या म्हणजे पसायदान आहे. त्या पसायदानात माऊली काय म्हणतात? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वात्मकाला देव मानलं, म्हणजे अख्खी पृथ्वी हे विश्व आहे. हे विश्व म्हणजे देव आहे म्हणले. पुढे काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आता जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ म्हणजे कोण? आता आपण पसायदान 10 झाल्यावर लगेच उभं राहून सगळे पसायदान म्हणतो. कार्यक्रम कुठला आध्यात्मिक वारकरी संप्रदाय आपण पसायदान म्हणतो, पण त्या पसायदानात नेमकं काय म्हणलंय? त्याचा अर्थ कधी घेणार का नाही आम्ही? माऊली असं नाही म्हणले जे खळांची व्यंकटी सांडो, असं नाही म्हणले मला त्रास देणाऱ्यांचं वाटलो, असं कुठंच म्हणले नाही. ते बदल्याची भावना नाही कुठं संतांची. एकाही संतांनी कुणाला बदला घ्यायचा, सूड घ्यायचा हा विचार दिलेला नाही. संतांनी त्रास सहन केला खूप. जो त्रास संतांनी सहन केला ना तो आपण कुणी सहन करू शकत नाही. तो जो वैचारिक संघर्ष होता, जो सांस्कृतिक संघर्ष होता, जो तात्विक संघर्ष होता अंबाजीच्या पार्टीचा आणि तुकाराम महाराजांच्या पार्टीचा, तो संघर्ष आजही चालू आहे. आपल्याला वाटेल की आता काय तेव्हा वेगळं होतं, आता काय काही नाही, अजून तो संघर्ष सुरू आहे. ज्या अर्थी गोविंद देवगिरी महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणाऱ्याच्या बाजूच्या विचाराचा सप्ताह माऊलीच्या दारात आळंदीत भरतो, नाकावर टिच्चून, आणि आमची वारकरी संप्रदाय आळंदीतला गप्प बसतो. उलट आमच्या वारकरी संप्रदायातले काही महत्वाच्या नामांकित महाराज मंडळींना हाताशी धरून ते चालले. हा सरळ सरळ आपल्या संतांचा अपमान आहे, संत विचाराचा अवमान आहे. तुकाराम महाराज पुढे अंबाजीची आरती गायची म्हणले कसं काय करायचं? तुम्हाला मान्य आहे? तुकाराम महाराजांच्या समोर अंबाजीची जर तुम्ही आरती करायला लागला, याला काय म्हणायचं? सांगा ना. ज्ञानेश्वर महाराज भावंडांना ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी छळलं, ज्यांनी त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, ती मुलं झोपेत असताना आई वडिलांना निघून जावं लागलं. हो, असं कुणी करू शकतं का? लहान लहान मुलं झोपेत सोडून गेले आई वडील, पैठणच्या धर्मपीठाचा आदेश पाळला आणि देहांत प्रायचित्त घेतलं. हो, मुलांना सोडून गेले. मग ज्यांनी त्रास दिला त्यांची आरती माऊलीच्या दारात जर चालू असेल आता, तर ही लढाई संपली आहे का? मग ही लढाई चालू आहे का बंद झाली? म्हणजे आता राजकारणाचं उदाहरण द्यायचं म्हणलं, राजकीय मला बोलायचं नाही पण उदाहरण देतो पटण्यासाठी म्हणून. समजा शरद पवार तर एका बाजूला मोदी आहेत, मोदीच्या दारात शरद पवारांची आरती केल्यावर चालेल का? किंवा शरद पवारांच्या दारात मोदीची आरती केली तर चालेल का? नाही ना चालणार. राहुल गांधीच्या दारात मोदीची आरती करायची, राहुल गांधीची आरती मोदीच्या दारात, अशी एकमेकाच्या दारात आरती करून चालेल का? खून करणारा ना, ज्याचा खून झालाय तो, आता खून करणारा आणि ज्याचा खून झालाय तो, दोघांच्या दारात एकमेकाची आरती करून चालेल का? हे आता चाललंय बघा आळंदीत, आणि हे 12 महिने चालले. अनेक महाराज मंडळी, प्रवचन कीर्तनकार सुद्धा त्या अंबाजीच्या पार्टीचं तत्वज्ञान आपल्याला सांगतात, भाकड कथा सांगतात, काही सांगतात.
काही सांगतात, कर्मकांड सांगतात. कर्मकांडाला संतांनी खूप विरोध केलेला आहे. माळ घालण्यासंदर्भात तुकाराम महाराजांनी इतकं कडक सांगितलं. माळ परमार्थ म्हणजे काय परमार्थ असतो? परमार्थ कशाला म्हणायचं? कोणाला अधिकार आहे परमार्थाचा? ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला परमार्थाचा अधिकार नाहीये का? परमार्थाचा अधिकार त्यालाच आहे जो आत्मपरीक्षण करतो, आत्मनिरीक्षण करतो आणि आपलं दोष सुधारतो. त्याला परमार्थाचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्या गळ्यात माळ असू नाही तर नसू, फक्त त्याने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की माझ्यात कोणते दोष आहे, मी काय चुकीचं वागतो का, मी खोटं बोलतो का, मी कोणावर अन्याय करतो का, मी कोणावर अत्याचार करतो का, मी भेदभाव करतो का, मी कोणाची चोरी करतो का, मी ढापाढापी करतो का. हे जर स्वतः चिंतन केलं ना आपल्यातले दोष सुधारले तर त्याला परमार्थाचा अधिकार प्राप्त होतो. नाहीतर गळ्यात माळ घातली, गन लावलाय, मटण खात नाही, सगळं ठीक आहे, पंढरीला जातोय, आळंदीला जातोय, सगळं करतोय, पण आत्मपरीक्षणच करीत नाही. ते म्हणतो मी नाही चुकत कुठं. जो म्हणतो मी कुठंच चुकत नाही म्हणजे तो आत्मपरीक्षण करत नाही, याचा अर्थ सरळ आहे. ते आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण केल्याशिवाय परमार्थाचा अधिकार प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणले, सदा सर्व काळ अंतरी कुटील तेने गळा माळ घालू नये. जो मनामध्ये सारखा कुटील आहे, कपटी आहे, त्यांनी गळ्यात माळ घालू नका. हे मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणतात. आता हे तुकाराम महाराज परवडतील का तुम्हाला? असं सांगणारे तुकाराम महाराज तुम्हाला परवडतील का? तुम्हाला म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला काय म्हणतायत? सदा सर्व काळ आंतरिक कुटील, सदा सर्व काळ मनात कपटी आहे, त्याने गळा माळ घालू नये. ज्यासी नाही दया क्षमा शांती त्याने अंती विभूती लावू नये, अंगी विभूती लावू नये. ज्याच्याकडे दया क्षमा शांती नाही ना, दुसऱ्याला क्षमा करायची नाही, दया दाखवायची नाही, शांती नाही, त्याने अंगाला राखण भस्मन गण लावूच नका ते म्हणतात. ज्यासी न कळे भक्ती महिमा त्याने ब्रह्मज्ञान बोलू नये. ज्याला भक्तीचा महिमाच कळला नाही त्यांनी ब्रह्मज्ञान सांगूच नाही. ज्याचे मन नाही लागले हाताशी त्याने प्रपंचाशी टाकू नये. ज्याचं मनच ताब्यात नाही त्यांनी प्रपंच सोडलाय म्हणतो मी संन्यासी झाला, असं काही करू नका. तुम्हाला प्रपंच आधी कळलाय का बघा, तुमचं मन ताब्यात आहे का बघा. तू का म्हणे ज्याशी नाही हरिभक्ती त्याने भगवे हाती धरू नये. ज्याच्याकडे हरिभक्ती नाही, हरिभक्ती सांगितली, हरिपाठात सुद्धा वारंवार सांगितले, हरी 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 मंत्र हा शिवाचा, तया मोक्ष, त्याला मोक्ष मिळतोय. जो हरी हरी मंत्र म्हणतोय त्याला मोक्ष मिळतोय म्हणले. हे कोण म्हणलं? माऊली म्हणले. तिकडे काय सांगितलं या पार्टीत? मोक्ष मिळवायचा असेल तर आमका यज्ञ करा, होम हवन करा, तमका यज्ञ करा, योग विधी करा, आमच्या मार्फत करा. तुम्हाला डायरेक्ट करायचा अधिकार नाही. संत म्हणले डायरेक्ट करा, रामकृष्ण हरी म्हणा फक्त, तुम्हाला दुसरा कुठला मंत्र नाही. वारकरी संप्रदायातला एकच मंत्र उघड मंत्र आहे. कुणी सांगा, कुणालाही सांगा, केव्हाही सांगा, कधीही म्हणा, रामकृष्ण हरी. तुम्हाला देव भेटेल डायरेक्ट असं म्हणले. त्यामुळे विठ्ठलाकडे जायला एकच देव आहे बरं का. भारतामध्ये तुम्ही कुठल्याही देवाला जा, एकमेव पंढरपूरचा पांडुरंग आहे ज्याच्या पायाला हात लावायला तुम्हाला मिळतो. तुम्ही गेलाय पंढरपूरला ना? पांडुरंगाचं दर्शन कुठून आहे? पायाला हात लावून आहे का नाही? असा कोणताच देव नाही. लांबून दर्शन आहे, 10 फुटाहून 5 फुटाहून. तिथं मध्यस्थ बसलेले आहेत. हा हात नका लावू तुम्ही हात यायचं नाही, सोवळं घालून या. ते सोवळं करायला लागतं. हे असं सगळं चाललेलं असल्यामुळे पंढरीचा पांडुरंग जो आहे तो मात्र सगळ्यांना सामावून घेतो, बदल्याची भावना सांगत नाही. जे खळांची व्यंकटी सांडतो म्हणजे काय? खळ म्हणजे सैतान, दुष्ट लोक, वाईट लोक ज्याला म्हणतात त्याला खळ म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांगतांची बुद्धी इतकी पुढे जावं की त्यांच्या हातून सत्कर्म वाढो, म्हणजे त्यांच्या हाती काहीतरी सत्कर्म थोडंफार घडत असेल ना, ते वाढो माऊली म्हणतात. म्हणजे सैतानाच्याकडून सुद्धा काहीतरी सत्कर्म घडतं त्यांचं म्हणणे. बदमाश माणूस असू द्या, गुंडपुंड असू द्या, त्याच्या हातून सुद्धा काहीतरी सत्कर्म घडतं. माऊली म्हणतात ते वाढो, तया सत्कर्मी वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळ्यांची मैत्री व्हावा.
हे विश्वची माझे घर व माऊली म्हणतात. हे विश्व माझं घर आहे म्हणतात. माऊली बदल्याची भावना सांगत नाहीत कधी. माऊली सगळ्यांना सामावून घेतात हो. जशी आई आपल्याला सामावून घेते ना, की ती 4 मुलं असली 2 खट्याळ वागत असली किंवा एखादं खट्याळ वागत असलं, आई म्हणत नाही तिसऱ्या माणसाला माझं पोरग खट्याळ आहे बरं का, ते असू दे कसं का असं माझं. माऊलीच ना ती. माऊली सामावून घेते हो. पोरग दारू पिऊन जरी आलं तरी माऊली संध्याकाळी म्हणते जेवलं का नाही बघ, पोरीला सुनाला म्हणती बघ तेवढं उपाशी असं ते आलं हिंदून फिरून. आपलीतली 2-3 उदाहरणं आहेत, मी नाव नाही सांगत. बायको नवऱ्याला इचरतच नाही, ते दारू पिऊन आले मी आलंय का उपाशी आहे का काय. पण आई मात्र त्याच्या पोट तिडकीने मात्र ती पोरग दारू पिऊन आलं पडलं तरी ते मारते आईला तरी सुद्धा आई म्हणते जेव बाबा तू. ते ताट फेकून देत आहे तरी आई म्हणते जेव तू. कारण आई ही अशी एकमेव जागा आहे की तिथे कसलाही भेदच नाही. ती मुलाला सामावूनच घेते. ती म्हणते माझं आहे ना, कारण तिने 9 महिने अंगावर वाढवलंय. तिच्या जीवाचा काळजाचा तुकडा तयार झालेला आहे तो, तिच्या जीवातनं तयार झालेला आहे तो, म्हणून ती माया. तसं ज्ञानेश्वर माऊली. माऊली का म्हणतात ज्ञानेश्वर म्हणजे माऊली. आई कसं काय, तर माऊली सगळ्यांना सामावून घेत आहेत. आणि म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये इथे सगळ्यांना सगळा अधिकार आहे. आणि मग असं असताना मात्र आपल्याला हे तत्वज्ञान कर्मकांडाच्या बाहेर जाणारं तत्वज्ञान आहे. तुकाराम महाराज किंवा सगळ्या संतांनी, एकनाथी भागवत वाचा तुम्ही, एकनाथ महाराजांनी तर इतके कठोर गोष्टी सांगितलेल्या आहेत की कर्मकांड इकडे फार म्हणजे लोकांना कसं चुकीचं हे एकनाथ महाराजांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. कारण तुकाराम महाराज जसं म्हणाले तसं एकनाथ महाराज म्हणले, कली माझी नोहे अनुष्ठान, कली माझी नोहे हवन, कली माझी नोहे पठन, नोहे साधन मंत्राचे, नोहे योग यागविधी, नसती अंगी उपाधी, वाढतसे भेद बुद्धी, नोहे सिद्धी कोणती. वेदानी फक्त तुमची बुद्धी व भेदबुद्धी वाढेल, भेदभाव होईल, अहंकार निर्माण होईल, एकनाथ महाराज सांगतात. मग आम्ही मात्र त्याच्या मागे का लागलो. आम्हाला काय हे बाकीचे लोक यज्ञ करा, होम हवन करा, अमक करा, तमक करा काय सांगतात. हे काहीतरी संतांच्या विरोधात आहे. म्हणून तर संतांना त्रास झाला. संतांनी कोणाचा बांध कोरला नव्हता. का त्रास झाला संतांना, तर त्याची उत्तरं ही आहेत. म्हणून संतांना छळलं. आणि म्हणून संतांचा कुठलाही संत घ्या, त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं उदाहरणच नाही. संतांचा नैसर्गिक मृत्यू झालाच नाही. मग असं असताना आमच्याकडे भेदभाव मात्र आम्हाला इतका सांगितला जातो, शिकवला जातो रोज. जातीवरून भेदभाव, धर्मावरून भेदभाव, कशावरून पण भेदभाव आहे. मग आम्ही संतांचं ऐकतच नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन फक्त प्रसन्न ठेवा, सगळी सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. तुमचं मन जर दुःखी असेल, नकारात्मक विचार करत असेल, सारखं रडकं मरकं, तुकाराम महाराज म्हणले क्षणोक्षणी करावा हाच विचार, तरावया पार भव सिंधू. हा जर संसाररूपी सागर तरुण जायचा असेल तर क्षणाक्षणाला विचार करा तुम्ही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा, हाच विचार करा. कोणता विचार करायचा. मग विचार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. सकारात्मक विचार करायचा का नकारात्मक विचार करायचा, विवेक बुद्धीने विचार करायचा का भावनिक विचार करायचा, चांगला विचार करायचा का वाईट विचार करायचा, हे आपल्यावर आहे. आपण जर वाईट विचार करत असेल, नकारात्मक विचार करत असेल, भावनिक विचार करत असेल तर आपल्याला सुख, समाधान, शांती मिळणार नाही. अनेकांचा गैरसमज आहे की पैशामुळे समाधान, शांती मिळते वगैरे. खूप पैसे कमवले की शांती मिळेल, समाधान मिळेल, हे खरं आहे का. खूप पैसेवाल्या माणसाला समाधान आहे का. खूप पैसे, प्रचंड पैसे, नोकर चाकर, घरात दारात सगळं, गाड्या घोड्या पाहिजे ते सगळे, पण तो माणूस समाधानी असतोच का. तो आनंदी असतो का खरं. गॅरंटी आहे का. खूप पैसे असले म्हणजे समाधानी राहील. तसं असतं तर मग मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये मोठमोठे लोकांना आजारी पडतात, डायबिटीस, आमकं तमके, मन कितीतरी आजार आहेत. ते मनशांतीसाठी जातात ह्या बुवा बाबांच्याकडे काहीतरी. कारण ह्या बुवा बाबा जे आलेत ना सगळे, यांच्याकडे जाणारे कोण आहेत. गरीब कष्टकरी नाही आहेत अण्णा, सगळे जाणारे मोठमोठ्या गाड्या, श्रीमंत लोकांची गर्दी आहे तिथं, शिकलेल्या लोकांची गर्दी आहे. आणि माऊलींना वाटलं किंवा नामदेव महाराजांना वाटलं की ज्ञानदीप लावून लोकांना ज्ञान मिळालं, शिक्षण मिळालं की लोक फार सुधारतील, पुढे जातील. तर तसं उलटं घडायला लागले. आता साधी लोक जी कमी शिकलेली ती जात नाही तिकडे.
जास्त शिकलेली जास्त पैसेवाली लोक तिकडे मनशांती जाते, देवाला पैसे कशासाठी टाकतात, बालाजीला जातात आणि पैसे टाकतात. कोणी 2 तोळे 1 तोळा 5 तोळे पैशासाठी तरी तणाव सोनं गोळा होते. आमच्या माऊलीच्या दारात कोणी नाही टाकत हो, आमच्या तुकाराम महाराजच्या दारात कोणी टाकत नाही, विठ्ठलाच्या दारात नाही टाकत. लाखो लोक येतात तिथे, पण तिथं कोणी सोनं टाकत नाही, पैसे टाकत नाही, काय नाही. पण बालाजीकडे जाऊन बघा, सिद्धिविनायक गणपतीला बघा मुंबईला, आपल्या पुण्यात दगडूशेठ हलवाईला बघा, साईबाबाच्या तिकडे बघा. ते साईबाबा तर वरून खाली तर आले, कारण साईबाबा कटोरं घेऊन होते, अन्नदानाचं त्यांनी अन्नछत्र चालवली. हिंदू मुस्लिम सगळे साईबाबाकडे यायचे. संत कबीर हिंदू मुस्लिम सगळे तिथे जातात. वारकरी संप्रदायामध्ये संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्याला समाधी आहे, मुस्लिम संत आहेत. लतीफ मोमीन सगळे आहेत. तुकाराम महाराजची पालखी निघल्यानंतर तिथे एका दर्ग्यात पहिला विसावा आहे तिथे. हिंदू मुस्लिम सगळे इथं भेदभावच नाही हो कसला. 18 पगड जातीचे संत आहेत आपल्याकडे सगळे. मग असं असताना मात्र आम्हाला भेदभाव सांगितला जातो, जातीवरून सांगितलं जातो, धर्मावरून सांगितलं जातो. मग आम्हाला इकडे तुकाराम महाराज एका बाजूला सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद धर्म मंगळ. मग हे आम्हाला अभंग पटला नाही का, कळला नाही का? जर कळलं असेल तर मग भेदभाव नाही करायला पाहिजे. परमार्थ काय जर कळलं तर कमीत कमी माळ करेल तरी परमार्थ काय नेमकं कळलं पाहिजे. माळकरीला अहंकार असतो ना, मी माळकरी आहे आणि ती माळकरी नाही, हे थोडासा कुठतरी अहंकार असतो. बिगर माळकऱ्याबद्दल तो त्याच्या वेळेत माळ नाही, त्याला काय बोलायचं आहे, हो ठीक आहे. पण तो जर आत्मपरीक्षण करत असेल स्वतःच आणि दोष निवारण करून घेत असेल, स्वतःतले दोष बाहेर काढत असेल, आत्मपरीक्षण करत असेल रोज झोपायच्या आधी, तर त्याच्या गळ्यात माळ नसली तरी हरकत नाही ना. त्यामुळे असा वारकरी संप्रदाय आमचा, कर्मकांडाला विरोध करणारा, जातीवादाला विरोध करणारा, वर्णव्यवस्थेला विरोध करणारा, हे संतांची अनेक शेकडो प्रमाणे येत आहे, कितीतरी आहेत. मग अशी प्रमाणे संतांनी दिलेली ती आम्हाला मान्य नाही आहेत का? स्त्रियांच्या बाबतीमध्ये दुष्ट मानले, इकडे जे सांगितलं मी मार्ग सनातन धर्म, इकडे स्त्रियांना शूद्र मानलं. आणि संत म्हणले स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत आईसे केले जनी. जनाबाई म्हणले स्त्री जन्म म्हणून उदास होऊ नका, ते म्हणतात स्त्रियांना सांगतात. इतकं सगळं जर संतांचं असेल, आमच्या पुढे प्रमाण मांडलेले आहेत, तरी आम्ही मात्र ते ऐकत नाही. आमच्यात मात्र ते आचरण करायचा प्रयत्न करत नाही. एकतरी ओवी अनुभवावी, आम्ही म्हणतोय नुसतं एकतरी ओवी अनुभवावी, पण अनुभवतोय का आम्ही? देव कुठे देव सांगितला? मी नाही म्हणत, तुकाराम महाराज म्हणले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेची जाणावा. आणि आम्ही देव शोधतो, इकडे तिकडे हिंडतोय, अमक्या देवाला जात अमक्या देवाला, यात्रा काढतात, महिला बचत गटाच्या बस निघून जातात इकडं, चला अष्टविनायकला चालते. अहो तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळ बनली सध्या. ते पर्यटनाला जातात का देवाला जातात? खरं सांगा, इथं महिला भगिनी आहेत, देवाला जाता का फिरायला जातात? ट्रिपा निघतात ना, ही खरं देवाला जातात का फिरायला जातात? म्हणजे तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळ बनली. तीर्थक्षेत्र जर पर्यटन स्थळ बनली असेल तर तीर्थक्षेत्रातला महिमा कसा अंगी आहे? फिरायला म्हणून चाललोय आम्ही. कारण काय झालं, देवापेक्षा मंदिराचं महत्व वाढलं आणि अल्लापेक्षा मस्जिदचं महत्व वाढलं. अल्ला आणि देवाचं महत्वच नाही राहिलं, देवाचं मंदिर महत्वाचं. तुमचं मंदिर, आमचं मंदिर, मोठं मंदिर, कमी मंदिर, मंदिरच मंदिर. पण त्यातलं देवाचं काय करायचं? त्या देवाने काय सांगितलं नेमकं आपल्याला? त्यामुळं मंदिरांचं महत्व वाढलं, देव लहान झाला, मंदिर मोठं झालं, पण देव लहान लहान होत चालला. देव कळलाच नाही मला. देह देवाचे, मंदिर आता आत्मा परमेश्वर, आत्म्याला परमेश्वर जर म्हटलेला आहे. म्हणून महात्मा गांधीने एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला प्रार्थनेच्या वेळेस, बापूजी तुम्ही ज्या रामाचं नाव घेता ते कोणत्या रामाचं नाव घेता? असा महात्मा गांधीने प्रश्न विचारला. महात्मा गांधी भजन करायचे ना, त्यांनी काही भजनं रचली होती, सर्वधर्मीय प्रार्थना होती त्यांच्याकडे. तिथं कुठली मूर्ती नसायची, कुठला फोटो नसायचा, प्रार्थना रोज असायची, वेळेवर असायची, 1 मिनिट उशीर नसायचा. आणि प्रार्थना संपली की प्रश्न उत्तर असायची नित्य नियमाने. तर प्रार्थनेत ते राम यायचं त्यांच्या तोंडी, राम हरी वगैरे असं म्हणायचे ना ते. मग राम कोणता असा प्रश्न एका कार्यकर्त्याने विचारला. तर बापूजी म्हणले होय मी रामाचं नाव घेतो. मग तो म्हणतो कोणत्या रामाचं नाव घेता तुम्ही? दशरथ पुत्र रामाचं नाव तुम्ही घेता का? तर महात्मा गांधी असं म्हणले मी दशरथ पुत्र रामाचं नाव घेत नाही. बघा बरं का, ऐकायला जड आहे. गांधीजी म्हणले मी दशरथ पुत्र रामाचे नाव घेत नाही. दशरथ राजाने ज्या कारणामुळे
स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं, त्या रामाचं मी नाव घेतो. तो कोणता राम? पुन्हा प्रश्न. दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं, त्या रामाचं मी नाव घेतो गांधीजी म्हणते. तर तो राम कोणता? तर तो आत्माराम, आत्म्याला राम म्हणले. म्हणून माऊली म्हणले कोणाचे घर कोणाचा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे. म्हणजे आत्म्यालाच राम म्हटले. कुठंच संतांनी देवळं बांधली नाही बरं का. एकमेव फक्त तुकाराम महाराज आहेत, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध लागल्यानंतर ते उघड्यावर होतं, जंगलात होतं त्या काळामध्ये. आणि मग मंदिराला गाभारा म्हणून छोटस मंदिर जे आतमध्ये आहे ना, माऊलींच्या मंदिरात तुम्हाला गेल्यावर दिसेल, तो आतला जो मूळ गाभारा आहे का, तो तुकाराम महाराजांनी स्वतःच्या पैशाने बांधलेला आहे. बाकी संतांनी कुठेही मंदिरं बांधली नाहीत. कारण ज्ञानेश्वर महाराज किंवा नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाला अधिष्ठान ग्रंथ दिला ना ज्ञानेश्वरी. ह्या सगळ्या याच्यामध्ये हा जो संघर्ष चाललाय हा आपल्याला कळला नाही. आपण स्त्री पुरुषात सुद्धा भेद लावतो. अनेक जण म्हणतात कीर्तनात बाईला टाळ घ्यायची परवानगी नाही, कीर्तनात बाईने उभं राहायचं नसतं, ऐसे काय काय महाराज सांगतात. तर हे संतांच्या विचाराच्या विरुद्ध आहे. जनाबाईंनी कीर्तन केलं, मुक्ताबाईंनी संत पदवी दिली माऊलींना. पहिल्यांदा संत हा शब्द कुणी उच्चारला? मुक्ताबाईंनी उच्चारला. हो, जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला कोंडून घेतलं, ताटीच्या अभंगामध्ये संत हा शब्द आला मुक्ताबाईच्या. पहिल्यांदा संत उच्चारलं ते मुक्ताबाईंनी उच्चारलं. स्त्री पुरुष समानताच मानली. आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये जी तत्व आल्यात ना, खरं समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवता, हे सगळं जे आपल्या राज्यघटनेत आले का, ते सगळं संतांनी पहिलेच सांगून ठेवलेले. संतांच्या अभंगातून ते सगळीकडे आलेले ऑलरेडी. संतांच्या तत्वज्ञानात आलेलं तेच तत्वज्ञान पुढे कायद्याच्या अनुषंगाने ते भारताच्या आपल्या राज्यघटनेत आलं. त्याला फक्त कायद्याची भाषा दिली. संतांची काव्यमय भाषा आहे, अभंग रूपाने सांगितलेलं आहे. सकळाशी येथे आहे अधिकार म्हणजे काय? म्हणजे समता, जे राज्यघटनेत समता शब्द येतो आपल्याकडे. अशा पद्धतीने ते सगळं आहे. आणि म्हणून मग एकनाथ महाराज म्हणले वेदांचा वेदार्थ, शास्त्रांचा शास्त्रार्थ, आमचा परमार्थ वेगळाची. आता हे आळंदीच्या त्या गोविंदगिरी महाराजाला सांगायला पाहिजे एकनाथ महाराज काय म्हणले. तुमचा वेदांचा वेदार्थ आहे, तुमचा शब्दांचा शब्दार्थ आहे, आमचा परमार्थ वेगळा आहे म्हणले. हे कोण म्हणलं? एकनाथ महाराज म्हणले. हे सगळी प्रमाण आहेत, शेकडो प्रमाण आहेत बरं का. सांगता सांगता म्हणजे आपल्याला तासन तास जातील इतकी प्रमाण दिलेत, तरी आम्ही संतांचं ऐकत नाही. मग अशा पद्धतीनं इथे आपल्याला जेव्हा तुकाराम महाराज सांगतायत की नका नका करू, आयुष्याचा नाश करू नका, पाया पडून सांगतो, दंडवत घालून सांगतो. एवढं जेव्हा वाक्याकुलती येऊन अगदी काकुलतीला नम्रपणाने हात जोडून जेव्हा तुकाराम महाराज सांगतात, तरी आपण तुकाराम महाराजांचं ऐकत नाही. हो, क्षणोक्षणी हाची करावा विचार. म्हणजे काय विचार करतो का आम्ही? आता सुद्धा इथं आम्ही बसलोय किंवा ऐकणार. आता मी फेसबुकवर लाईव्ह करतोय, इथं महाराष्ट्रात लोक अनेक जण ऐकत आहेत ते, किंवा उद्या अजून काही लोक आणखी जास्त ऐकतील, ते चालू राहतं. अनेक जण ऐकतात. मग आता आमच्या डोक्यात विचार चालू आहे की तुम्ही म्हणसाल महाराजांनी विचार करतोय की. मग आता कोणता विचार करतोय आम्ही? आता या क्षणाला तुमच्या डोक्यात कोणता विचार चाललाय? कुणाचं चाललं असेल गायची धार काढायची, 5 वाजायला आले, कुणी म्हणून आता थोडा वेळ मला जाऊन माघारी यायची, परत हे कवा ओळखायचं. 100 विचार हो आपल्या डोक्यात. विचार चालूच आहे ना. सगळेच प्रवचन ऐकतात असं काय नाही. कुणा कुणाला डुलक्या बी येतात, डुलकी पण येते ना मध्ये मध्ये. आता डुलकी येणारं प्रवचन ऐकतो का? ज्याला ऐकताना डुलकी येत असेल तर त्याचा कोणता विचार चाललाय? त्यामुळे क्षणोक्षणी करावा, हा क्षणोक्षणाला विचार करा म्हणतात महाराज. तुम्ही विचार केल्याशिवाय काही पावलं टाकू नका. आमचा मोघम कार्यक्रम हो सगळा. आम्ही परपंच सुद्धा आमचं मोघम करतो. आमच्या परपंचाचं वर्षाचं बजेट सुद्धा आम्ही करत नाही. जोडवणी या धन उत्तम व्यवहाराने जेव्हा तुकाराम महाराज सांगतात तेव्हा आम्हाला परपंचाचं, आमच्या कुटुंबाचं वर्षाचं बजेट करावं लागेल. की या वर्षभरामध्ये जसं सरकारचं बजेट असतं तसं आमचं पण कुटुंबाचं बजेट करायचं. आम्ही सामान्य लोकांनी, शेतकरी लोकांनी विशेषतः सवय लावली पाहिजे की पुढच्या वर्षभरामध्ये मला एवढे एवढे पैसे येणार आहेत. ऊसाचे एवढे येतील, दुधाचे एवढे येतील, पोराच्या नोकरीचे तेवढे येतील, आणि एवढे एवढे मला 10 लाख रुपये वर्षभरात येणार आहेत. या 10 लाखाचा असा असा खर्च होणार आहे. आरोग्यावर एवढा होईल, मेडिक्लेम पॉलिसी भरायची, कुठं बाजार हाटाला एवढा होईल, शिक्षणाला एवढा होईल. याचं बजेट आम्ही तयार करतो का? हे 10 लाख आम्हाला पुरणार आहेत का तोट्यात जाणार आहे आम्ही?
असं काहीतरी बजेट करायला पाहिजे, पण नाही. आम्हाला मध्ये काही पण मध्ये आमचं निघतो. उरूस आला तर आम्हाला आता पहिला 5,000 उरूस व्हायचा, आता 50,000 सुद्धा उरूस होत नाही. सगळ्या पाहुणे रावणाला जेवण बिवणं घालायला लागतात, पण नुसतं जेवण चालत नाही. हा अण्णा, उरसाला नुसतं जेवण नाही चालत यात्रेला, त्याच्याबरोबर पाहुणा म्हणतो काय आहे कराय, असं खुणावतो. आणि बाजूला पाहुणा लवकर जेवायचं, बाया आपल्या गडबड करतात. जेवण पाहुणं बसा घ्या जेवून जेवून, बायकांना उरकायचं असतं. त्याला वाटतं आलाय पाहुणा तर जेवण घ्यावं ना त्यांनी, पण ते कडकडणी करतं नाही, मी नंतर जेवतो. कारण याला मला काढून बनलंच नाही ना, चला जरा मागून येऊ. आणि म्हणून मग परमार्थिक माणसं नाही कोणाची दारू सोडवता आली तरी चालेल आपल्याला, पण कोणाला दारू पाजायची नाही. नाही कोणाचं व्यसन आपल्याला सोडवता आलं चालेल, पण कोणाला व्यसनी बनवायचं नाही. नाही आईवडिलांची सेवा करता आली तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांना पीडा होईल असं काहीच करायचं नाही. आपल्या आईवडिलांना त्रास होईल, वेदना होतील असं काहीच कृत्य आपल्या हातातून घडलं नाही पाहिजे. आज बापाने काय केलं अशी विचारायची पद्धत सुरू झाली. हो, पूर्वी नव्हतं असं. काय केलं तुम्ही आमच्यासाठी असं विचारायचं आता पोर सर्रास, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काय करता नाही आलं तुम्हाला, असं म्हणतात बरं का. जन्मदात्या आई वडिलांना तुम्ही असा प्रश्न कसा करू शकता. तुम्हाला जन्म दिला, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, त्रास काढला, वेळ प्रसंगी कष्ट केले. जुन्या काळात लोक रोजगार हमीवर जात होती. एवढ्या वेळेला एवढा त्रास सहन केला, पोटाला चिमटा घेऊन परपंच केला. आणि म्हातारपणी जर पोरगा म्हणत असेल तुम्ही आमच्यासाठी काय केलं, किती वेदना होत असतील त्या माऊलीला, किती वेदना असतील त्या दादाला. म्हणून आपल्या आईवडिलांना आपण प्रश्न करताना विचार करायला पाहिजे, आईवडिलांची सेवा करायची. कारण तुकाराम महाराज म्हणले, माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. कळलं का अर्थ? मायबाप हेच काशी आहेत. आता कुठल्याही वारकरी संप्रदायामध्ये आपण कार्यक्रम सुरू करताना पहिली सुरुवात काय करतो, भजन सुरू करण्याचं असू द्या, प्रवचन असू द्या, कुठल्याही वारकरी संप्रदायातला कार्यक्रम सुरू करताना पहिली सुरुवात कशाने करतो आपण? पुंडलिकावर हरी विठ्ठल म्हणतो ना. विठ्ठल कोण आहे? देव आहे. पण देवाचं नाव आधी घेतोय का आपण? नाव कोणाचं घेतोय आधी? पुंडलिकाचं घेतोय. हो, पुंडलिकावर हरी विठ्ठल, विठ्ठल नंतर म्हणतोय आपण, आधी कोणाचं नाव घेतोय? काय केलं पुंडलिकाने असं की ज्याचं नाव देवाच्या आधी घ्यावं लागतं आपल्याला? काय केलं पुंडलिकाने? पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. आईवडिलांना मांडीवर घेतलं होतं, विठ्ठल साक्षात दर्शनाला द्यायला आले. विठ्ठलाकडे सुद्धा बघितलं नाही पांडुरंगाकडे. तिथे वीट पडली होती, वीट अशी फेकली, म्हणली याच्यावर उभा राहा. हे पुंडलिकाने सांगितलं. आणि विठ्ठल युगे 28 युगे 28 विटेवर उभा. ही जी आरती आहे ना पांडुरंगाची, ती कुणी रचली माहितीये? संत नामदेव महाराजांनी रचलेली आरती, विठ्ठलाची आरती. ते युगे 28 विठेवर उभं राहिला. पांडुरंगाची सेवा करायला वेळ नव्हता पुंडलिकाकडे, कारण आईवडिलांच्या सेवेत गुंतला होता. म्हणून माय बाप केवळ काशी, तेने नव जावे तीर्थाशी. तुम्ही आईवडिलांची सेवा केली तर तुम्हाला कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही, असं तुकाराम महाराज सांगितले. पण आम्हाला पटतच नाही अजून. पण हे सांगायला चांगले, ऐकायला चांगले, भजनात म्हणायलाही चांगले. माय बाप केवळ देवाचीच स्वरूप आहे असं पण म्हणतात महाराज. हे देवाची स्वरूप आहे, आईवडीलच हे देव आहेत तुमचे. तरी आम्हाला महत्व कळत नाही. आता चुकत असतील काही आईवडील, नाही असं नाही. काही वडील दारू पित असतील, समजा पोराला नसेल आवडत, तर ते बापांनी पण थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की बाबा पोराला, पुरीला, सोनाला पटला असं वागलं पाहिजे. तर तुम्ही जो विचार करता, तुम्ही जे आचरण करता, तुमचे संस्कार तुमच्या पुढच्या पिढीवर होत असतात. आणि म्हणून व्यसनाधीनता किंवा हे जो भेदभाव आहे सगळं आपल्याला टाळावं लागतं. चांगले संस्कार आपल्याला करावे लागतात. अशा पद्धतीनं त्या वारकरी संप्रदायाचा ओळख मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराज म्हणले, आपले चित्त शुद्ध करा. देवाची भक्ती करायची असेल तर शुद्ध चित्त करायचे. चित्त शुद्ध नसेल, इकडे मी टाळ्या वाजवतोय, देवाची भक्ती करतोय, सगळं करतोय, डोक्यात मात्र काहीतरी त्याचा सूड कसं घेऊ, त्याचा बांध कसा करू, उद्या पाण्याची पाणी जमती का नाही, 12 भानगडी. ते जमिनीचा व्यवहार कसा होईल, ते तमका प्लॉट कसा, माझे पैसे कवनी व्याज येईल का, काय, ज्याचे त्याचे विचार 100 विचार. हो, आणि इकडे देवाच्या टाळ्या वाजवून काय फायदा आहे?
आपुलाले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध ठेवा आणि मग देवाची भक्ती करा, देव तुम्हाला भेटेल म्हणतात. त्यासाठी रामकृष्ण हरी म्हणा एवढाच मंत्र दिलाय. उठता बसता केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा. आणि अशा पद्धतीनं जो व्यापार लाभ देतो तो व्यापार करा. जोडोनी धन उत्तम व्यवहार, मी उत्तम व्यवहार करा. जोडोनी म्हणजे 2 नंबरचं कमूच नका, तुम्ही चांगल्या मार्गाने कमवा असं तुकाराम महाराज सांगून गेले. आणि म्हणून सगळ्याच्या पायाला दंडवत घालतो असं महाराज सांगतायत. तुमच्या पाया पडून सांगतो म्हणतायत. मी एवढं काकून देऊन जर आग्रहपूर्वक महाराज सांगत असतील तर महाराज म्हणतात तरी तुम्हाला आणखी काय शिकवायचं असं शेवटी म्हणतायत. आणि म्हणून मी आजच्या सेवेला जो घेतलेला अभंग हा उद्देशपर अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतला आहे. आपल्या घरात तुकाराम महाराजांची गाथा असलीच पाहिजे, आपल्या घरात ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. एकनाथी भागवत हरिपाठाचं पुस्तक, काय नाही जमलं तर हरिपाठ तरी घरात आपल्या असायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. हरिपाठात काय म्हटलंय ते समजून घेतलं पाहिजे. पसायदान आपण ऐकतो, म्हणतो, बोलतो, सुनतो, ते पसायदानाचा अर्थ काय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. पसायदानाचा अर्थ जर तुम्हाला कळला तर तुम्हाला ज्ञानेश्वरी कळायला मदत होते. ज्ञानेश्वरीचं सार आहे पसायदानात. आणि म्हणून त्या वारकरी संप्रदायातलं हरिपाठ, या संतांचं साहित्य आपण आपले सत्संग त्याचा करूयात. दुसऱ्या कुठल्या संतांकडे जायची गरज नाही, कुठल्या देवाकडे जायची गरज नाही. देव माणसात आहे, माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागायचंय. जो जो माणसाला माणसाशी जोडतो त्याला धर्म म्हणतात, आणि जो जो माणसाला माणसापासून तोडतो त्याला अधर्म म्हणतात. तेव्हापासून अधर्माची धर्माविरुद्ध, धर्माची अधर्माविरुद्ध लढाई महाभारत रामायणापासून सुरू आहे. धर्म आणि अधर्माचीच लढाई येते, सत्य आणि असत्याचीच लढाई आहे. आपण सत्याचा पाठपुरावा करायचा का असत्याचा करायचा हे आपल्याला ठरवावं लागतं. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत असं तुकाराम महाराज सांगून गेले. मी सत्याचाच पाठपुरावा करेल, जगाला काय वाटते मला माहित नाही असं महाराज म्हणले. मी सत्य जाणील आणि सत्याचाच पाठपुरावा करेल, सत्याच्याच बरोबर राहील असं महाराज सांगितल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. म्हणून संत साहित्याची मैत्री करूया. संत साहित्य आपल्याला घरामध्ये ठेवून त्याचं काय जेवढं जमेल तेवढं श्रवण भक्ती, आचरण भक्ती, वाचन, मनन, चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. तेच आपल्या जीवनाला आकार देऊ शकतात. संतांनी महाराष्ट्राला दिशा दिली, देशाला दिली. संत साहित्याच्या विचारानं हा महाराष्ट्र आणि देश पुढे चाललाय. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. याचं कारण आपल्या महाराष्ट्रात संत आणि समाजसुधारक होऊन गेले. एवढंच मला या निमित्ताने सांगायचे. दौलत बाबा विश्वस्त मंडळाने मला या ठिकाणी दुसऱ्यांदा संधी दिली. प्रवचन माझं गेल्या वर्षी पहिलं झालं, हे दुसरं झालं. त्या विश्वस्त मंडळाचा मी मनापासून खरंच आभारी आहे. मला आठवणीने तुम्ही पत्रिकेत नाव टाकून सुद्धा मला इथे बोलवलं. मी तुमचा ऋणी आहे, कारण मला ही सेवेची संधी वारकरी संप्रदायातली या व्यासपीठावर तुम्ही सुरू करून दिली. अशीच मला पुढच्या काळामध्ये कीर्तनाची संधी मधल्या, जरी भंडारा मधल्या काळात आपण केव्हा तरी एक प्रयोग म्हणून माझी सुरुवात इथून व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि मी कीर्तनही मला करायची माझी तयारी मी मनाची केलेली आहे आणि मला ती संधी मिळावी. आज या अभंगाच्या माध्यमातून मी जे काही निरूपण करण्याचा प्रयत्न केला, ते निरूपण करत असताना कोणाचंही मन दुखावण्याचा प्रयत्न नाही, कोणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न नाही, परंतु संतांचा मी एक पोस्टमन आहे, मी हमारा आहे, मी भारवाहक आहे. संतांनी जे जे सांगून ठेवले, लिहून ठेवले ते तुमच्यापर्यंत मी माझ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात जर कुठं कोणाचं मन दुखावलं असेल, भावना दुखावलं असेल तर मी मनापासून त्यांची क्षमा मागतो. पण हे संत विचार आपल्याला झाकून ठेवता येणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगायचे. सद्गुरू दौलत बाबांच्या चरणी ही झालेली सेवा मी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरू दौलत बाबा महाराज की जय, सब संतन की जय. हरि ओम शांती. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. थांबा थांबा महाराज, संपला नाही कार्यक्रम, चालू आहे.